कराड पोटदुखीमुळे रुग्णालयामध्ये आहे आणि आता छातीचं सीटी स्कॅन होणार आहे असं समजतंय। बुधवारी रात्री बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडला ॲडमिट केलंय आणि बुधवारपासून वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तुरुंगाऐवजी हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी वाल्मिकची नाटकं आहेत असा आरोप आमदार सुरेश धस यांनी या सगळ्यावर केलाय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, काय नेमकं डॉक्टरांचं या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे? नक्कीच वाल्मिक कराडवर बुधवार रात्रीपासून उपचार सुरू आहेत। तर या ठिकाणी रक्ताच्या चाचण्या वेगवेगळ्या त्यांच्या करण्यात आल्या, तसेच सोनोग्राफी देखील करण्यात आलं, डॉक्टरांनी सांगितलं होतं यापूर्वी। आज बीडचे जे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक आहेत डॉक्टर राऊत त्यांनी या संदर्भात आता आढावा घेतला असून आता सकाळी ज्या डॉक्टरांनी चेक केलं ते वाल्मिक कराडला जो स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे त्या संदर्भात देखील तपासणी करण्यात आली असून आता तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी छातीचा एक सिटी स्कॅन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दुपारी हा सिटी स्कॅन केला जाईल आणि त्याचा अहवाल संध्याकाळपर्यंत येईल, त्यानंतर उपचाराची पुढील दिशा ठरवली जाईल असं डॉक्टर राऊत यांनी म्हटलंय। आता पोटदुखीबरोबरच वाल्मिक कराडचा जो स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे त्यावर देखील उपचार सुरू असून त्याबाबतचं डॉक्टरांचं मत हे अहवाल सिटी स्कॅनचा अहवाल आल्यानंतरच समोर येऊ शकणार आहे। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत, काल त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताच्या ज्या तपासण्या सांगितल्या होत्या, तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता। तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत, ज्याला विषयक म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती। त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे। तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांना छातीचा सीटी स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे। तर त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल, त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल।